जे कोणी सांगत नाही ते सांगायचं काम मी करतो. इथून पुढचे 7 दिवसचे कीर्तनकार चिंतनच सांगणार आहेत, हसवणारच आहेत, पण ही कोणी सांगणार नाही जे मी सांगतो. महाराष्ट्रात सुद्धा कोणी कीर्तनकार सांगणार नाही जे मी सांगतो. 100 कौरवाची नावं सांगतो, सगळ्यांनी मोजा बरं का. बालाजी महाराज तुम्ही मेन मोजा, ऐका. अनुविंदा, अयोबाहू, अनुदारा, अपराजित, अग्राई, अभया, अनगृष्य, आदिकेतू, आलोलुपा, उरणनाभा, उग्रयुध, उग्रसर्व, उग्रसेना, कवची, क्रधान, कुंडी, कुंडळारा, कुंदभेदी, कुंददारा, कुंदसी, कुंदुसाई, चारुचित्र, चित्रा, चित्रसेना, चित्रवर्मा, चित्राक्षा, चित्रांगा, चित्रकुंडल, चित्रयुद्ध, उपचित्र, जलगंध, जरासंग, दुर्योधन, दुःशासन, दशहा, दुर्दश, दुष्प्रदर्शन, दूरदर्शन, दुर्मुख, दुष्कर्ण, दुर्माळा, दुर्विगा, दुर्विगा मोचन, धृतवर्मा, धृतक्षत्र, दुर्धर, धृतहस्त, दिद्रसन्न, दुष्पराजाई, दीर्घलोचन, दीर्घरोमा, दीर्घभू, धनुर्धारा, धुतरतश्रय, निशांगी, नागडत, नंद, उपनंद, पाशी, बालाके, बालवर्धन, बहवासी, भिंबा, भीमवेगा, भीमरथश्रेय, महोदरा, महाबाहू, युयुस्यू, रौद्रकर्म, विंदा, विकर्ण, विवरी, विभुस्सु, वाटवेगा, विशालाक्ष, वीर्यवन, वीरदास, वीराबही, विकिताना, वृदारक, सम, सहा, सालन, सदा, सत्वा, सरसाना, सदस्वाग, सत्यसंदा, सुवर्मा, सुबाहू, सुलोचना, सुनाबा, सुशेना, सुवक, सुवस्ताचा, सुवर्णाचा, सेनाने, सोमकीर्ती, प्रथम आणि प्रमिती हे ॲक्युरेट 100 आहेत. पेन वही जरी घेऊन बसते ना तरी 100. मराठीचे बोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसे अक्षर रसिके मेळवीन. अमृताला ही मागच सोडणारी एवढी शक्तिशाली, एवढी मोठी माझी मराठी भाषा आहे. म्हणून प्रत्येक माणसानं मराठीकडे आलं पाहिजे, संप्रदाय वाढला पाहिजे. याकरता बोललो. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा द्वैत पर प्रकरणातील अभंगात जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, तुम्ही देवाचं नामस्मरण करता, पण नामस्मरण करता वेळी कसं करा? सदा नामघोष. सदा म्हणजे नेहमी नामघोष करा, पण नेहमी नामघोष करायचा आहे असं म्हटले. आणि काही साधकांनी प्रश्न विचारला, तुकोबाराय काय 1 मिनिट थांबा, काय झालं? अहो प्रत्येक गोष्टीची एक ना एक जागा आहे. म्हणजे कसं? आपल्याला जर का सर्दी, ताप, खोकला, साध्या भाषेत काही आजार झाला, दुखणं आलं तर कुठं जावं लागतं? शाबास दवाखान्यात जावं लागतं. काही नवीन स्वादिष्ट खायचंय, कुठं जावं लागतं? हॉटेलमध्ये जावं लागतं. चित्रपट पाहायचंय, कुठं जावं लागतं? सिनेमागृहामध्ये जावं लागतं. नाटक पाहायचं, कुठं जावं लागतं? नाट्यगृहामध्ये जावं लागतं. कीर्तन ऐकायचंय, कुठे यावं लागतं? पिपळाखाली नाही, मग कुठं? मंदिरात यावं लागतं. काय धर्म मंडपामध्ये यावं लागतं. सारांश प्रत्येक गोष्टीची एक एक तरी जागा ठरलेली आहे. मग नामस्मरण करायचं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? मग त्याकरता सुद्धा कुठली ना कुठली जागा असेल ना. महाराज म्हणता आहे ना, कुठं? करू हरी कथा. ज्या ठिकाणी पहिले देवाचं भजन चालू आहे, कथा चालू आहे, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही देवाचं नामघोष करा. काय होईल? तेने सदा चित्ता समाधान. तुमच्या चित्ताला समाधान प्राप्त होईल. आणि एकदा का समाधान प्राप्त झालं की मग सर्व सुख आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो. सर्व सुख तुम्हाला प्राप्त होईल. आणि सुख प्राप्त झाल्यानंतर तुम्ही आनंदामध्ये नाचून गाऊन देवाचं भजन कराल. आणि देवाच्या भजनात तुम्ही एवढे तल्लीन व्हाल की तुम्हाला आठव सुद्धा राहणार नाही. मी कुठे आहे, मी काय करतोय, मी काय बोलतोय, मी काय खातोय. कारण असो ऐसा कोठे आठवचे नाही. आठव सुद्धा राहणार नाही का? कारण देहीच विदेही भोगदशा. देहाचं रूपांतर विदेही अवस्थेत होईल. त्याला कारण नामस्मरण आहे. आणि तुकोबाराय सांगतात, आता आम्ही या नामस्मरणाच्या बळावरती एवढे ताकदवान झालो की आता आम्ही अग्निस्वरूप झालो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आम्ही अग्निरूप झालो. आणि अग्निरूप झाल्यामुळं आम्हाला कोणी भेदू शकत नाही. अग्नी असा गोष्ट आहे, त्याला कोणी भेदू शकत नाही. उदाहरणार्थ समजा पुरुष मंडळी मला 2 मिनिटं बोलत चला, या ठिकाणी आग लावली. काय लावली? आग लावली. आणि एखादा कागद घेता सांगितलं, मी हा कागद या आगीच्या इकडून घालतो तिकडून काढतो, निघल का? नाही, निघणार नाही. महिला मंडळी मला 1 मिनिटं जरा बोलत चला, तुम्ही तुपाची काळी पाहिली का? तुम्ही इथलच्याचे का कुठून धरून आणलं तुम्हाला? जरा बोला ना. हो नाही काय बोला. तुपाची काडी पाहिली का? मागून पळून जायला रस्ता आहे का एखादा? अहो हे पा, तूप एका सरळ रेषेत जर का टाकलं तर काही काळानंतर तो गोठते आणि त्याची काळी तयार होते, म्हणजे तूप कडक होते. असं कडक झालेलं तूप जर का तुम्ही हातात पकडलं, सांगितलं मी ही तुपाची काडी का, हे तूप या आगीच्या इकडून घालते तिकडून काढते, निघल का? नाही निघणार नाही. करून पाहू नका, कारण की तुपाची जानगिरी होईल.
आणि तू अशी गोष्ट झाली आजच्या टायमाला बाबा की त्याचा परिणाम महाराज लोकांवर दिसायला लागला. पहिले कोरोनाच्या अगोदर बालाजी महाराज तुम्हाला चांगलं माहिती असेल, आमच्या महाराज लोकांची अशा तब्येती होती, अरे बाप रे, एकदम चोपदार सारख्या ठणठणीची एकदम जिलखोर, चिमटा घेतला की रक्त निघायचा अशी तब्येती होती. नंतर 3 वर्ष लागलं लॉकडाऊन आणि नंतर 3 वर्षानंतर सुरू झाले कार्यक्रम आणि त्याच्यात तूप महागलं. तूप महागल्यामुळं अशा बेजारा झाल्या. आता लिहिलं आमचं नाही सांगत, आता 8-15 दिवसा पहिले आमच्या गावात पंगत होती. काय होती जरा जरा बोलत चला, काय होती पंगत, आणि पंक्तीवर बेत होता वरण भात पोळीचा. कायचा जरा मोठं ना, काय होतं तुम्हाला कसं काय माहिती? हा हो ना, तेच त्याला काहीतरी करावं लागेल, जरा असं त्याला बघावं लागेल. वरण भात पोळीचा बेत होता. वरणावर काय वाढतात बुवा, वरणावर काय टाकतात तूप. आता तूप वाढण्याकरता एक 8-10 वर्षाचं लेकरू आलं, तर तुपाची वाटे, तुपाचा डोना, जे काही साहित्य असेल ती उचललं आणि पंक्तीत गेलं, तूप घ्या तूप, तूप घ्या तूप, तूप घ्या तूप. ते तूप वाढायलं आणि पंक्तीच्या मालकाचं लक्ष त्या पोराकडे गेलं. पंक्तीचा मालक म्हणजे कारट्या ठेवते खाली. ते म्हणे वाढायचं नाही का? म्हणे वाढायचंय, पण तू नको वाढू. मग तो रामराव वाढते. इथं नाही कोणी रामराव, इथं पेटायचं आपलं जागीच नाही तर आहे का? बरं शामरावचं नाही ना, हां बस मग शामराव वाढल. मग तो शामराव येते, पंगत कशी बसली एकदा पाहून घेते. पायजामा म्हणजे पॅन्ट इथपर्यंत खोचते, हाताच्या बाहेर इथपर्यंत मागं करते, चक 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 हात धुते आणि तुपाची वाटी, तुपाचं डोना, जे काय साहित्य असेल ते घेते. बरं त्यात चमचा गिमचा असं काय नसते. बरं त्या 4 बोटं बुडवणार डायरेक्ट, तुम्हाला माहिती असेल 4 बोटं बुडवणार आणि जसा पंक्तीनं पळत सुटणार, तुप 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 तुप. ज्याच्या नशिबात असतं त्याला चक्षण भेटते, बाकी ज्याला भेटत नाही बुवा. एवढं अवघड काम आहे तुपाचं. तुकोबाराय सांगतात आम्ही अग्निस्वरूप झालो आणि त्याच्यामुळं आम्हाला पापही बेदू शकत नाही, पुण्यही बेदू शकत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्यांग, आणि त्याला कारण सर्व सुख आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. हा झाला सरळ सरळ भावार्थ. आता ठळक बातम्या. विठ्ठल विचार जर का केला महाराष्ट्र ऐकताना मी असं का आपल्या सप्त्याला 13 वर्ष चालू आहेत की झाली? 13 वर्ष 16 चालू आहेत की झाली? चालू आहे म्हणजे 15 पूर्ण झालेत. वा, 15 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. मी नेहमी सांगतो परमार्थामध्ये अखंडतेला फार महत्व आहे, अखंडता पाहिजे. आणि हे आम्ही सगळे महाराज लोक म्हणजे घरपूजा असतो, आम्हाला 12 महिने फिरण्याचं काम. हा गाव आला रे, तो गाव आला, मस्त जमते राव तुम्हाला. तर मी नेहमी सांगतो परमार्थामध्ये अखंडतेला फार महत्व आहे. नाहीतर काही काय गाव सप्ती म्हणजे पहिल्या वर्षी दामधूम आणि दुसऱ्या वर्षी टामटूम आणि तिसऱ्या वर्षी सारच पाठ केलं का काय तुम्ही, आणि भेटान त्यांना 4थ्या वर्षी म्हणा जय हरी, ते म्हणता वा तुम्ही तुमच्या घरी. म्हणून आपल्या इथे काही तसं नाही. आपला सप्ताह गेला तब्बल 15 वर्षापासून चालू आहे आणि असाच अखंड पुढे चालत राहावी भगवंताची प्रार्थना. विठ्ठल द्वैतापर प्रकरणातील अभंग आहे. पूर्ण अवस्थेला पोहोचलेले तुकोबाराय यांनी देहूमध्ये भव्य असा आयुर्वेदिक दवाखाना उघडला. ते ब्रह्मरसाचा काढा देणारे एक आयुर्वेदिक डॉक्टर होते. अनेक पदार्थ एकत्र करून ते उकळायचे, त्याचा जो अर्क निघेल त्याला म्हणतात काढा. अनेक वल्ल्या एकत्र करायच्या आणि त्या उकळायच्या, त्याचा जो अर्क निघेल त्याला म्हणतात आसव. अनेक वल्ल्या एकत्र करून त्या सळवायच्या आणि त्याचा जो अर्क निघेल त्याला म्हणतात अरिष्ट. अशा प्रकारे अनेक पेशंट दवाखान्यात जमले असताना महाराजांनी दवाखान्यात प्रवेश केला. आणि मुळात म्हणजे हे शरीर म्हणजे रोगाचं भंडार आहे. त्यामुळे माणसाला 3 प्रकारचे रोग होतात, मानसिक, वाचिक आणि कायिक. असा कुठलाही रोग झाला तर रोग निवारणार्थ, रोग दूर करण्याकरता माणूस डॉक्टरकडे जातो. प्रमाणे व्याधी पिढीला धावे, वैद्याच्या घरा दुःखाची परिहारा आपुलिया. अनेक पेशंट दवाखान्यात जमले. तुकोबाराने पहिला पेशंट तपासण्यास बोलवला. तो म्हणला तुकोबाराय मी LLB झालेला असून वकिला व्यवसाय करतो, रोजचा भरपूर पैसा मिळतो, गाडी बंगला नोकर चाकर जमीन जुमडा इस्टेट प्रॉपर्टी संपत्ती सगळं काही माझ्याकडे आहे. फक्त माझ्याकडे सुख आणि समाधान नाही. माझ्याजवळ दुःख भरपूर आहे, मला सुख प्राप्त होईल असं काहीतरी सांगा. तुकोबारा म्हणले बाबा
तुझं दुःखाचं रूपांतर सुखात व्हावे ही इच्छा आहे का? तो म्हणला हा. मग औषध घे. काय? प्रमाण कामामध्ये काम, काय म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तो आश्चर्यचकित झाला. तो म्हणला तुकोबाराय, एखादी जपमाळ हातात घेतली आणि नोकरी 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 करत राहिलं, नोकरी मिळेल का बाबा? नाही. तसं राम 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 म्हटल्यानं सुख मिळेल का? तुकोबारा म्हणाले सांगतो, पण मला पुढचा पेशंट तपासू दे. पुढचा पेशंट एक म्हातारा होता. तो म्हणला तुकोबाराय, अजूनही बायको आहे. तुम्हाला खरं सांगू का, जीवनात काय असो किंवा नसो, पण बायको महत्वाची असते. कारण की ती अर्धांगिनी असते. बरोबर की नाही? बायको अशी गोष्ट जिला माणूस सुख दुःख कुठली परिस्थिती सांगू शकतो आणि परिस्थितीशी आपल्या पाठीशी खंबीर उभे राहते. तिचं नाव बायको आहे. प्रत्येकाला पाहिजेतच. का पाहिजे ते सगळ्या गोष्टी बाजूला सोडा, पण अजून मी एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला. आता समजा तुम्ही खाली बसेल पुरुष मंडळी, तुम्ही घरी गेले. घरी गेल्यावर अंग टाकायच्या अगोदर तुम्ही म्हणू शकता, आज महाराजांनी अर्धा घंटा कीर्तन जास्त केलं, लय पाठ दुखायले, जरा दाबून दे. म्हणू शकता. विनेकरी बाबा, चोपदार बाबा घरी गेला म्हणू शकतात, आज लय वेळ उभा राहिलो, जरा पाय दुखायले, दाबून दे. म्हणू शकता का नाही? हा, म्हणू शकतात. आमच्या महाराज तुमचं लग्न व्हायला असेल नसेल काही कल्पना नाही. नाही झालं का? मग का असं असं करायला तुम्ही मला समजे ना, हो का नाही तर नाही झालं. पण एखाद दुसरे जर का या ठिकाणी असते तर ते घरी गेल्यावर म्हणले असते, आज लई वाजवलं, बोट दुखायला, जरा दाबून दे. आमची गायक मंडळी घरी गेलो आज म्हणू शकली असती की आज लई गायन केलं, जरा घसा दुखायला, दाबून दे. हा आपण नाही नाही नाही, जरा मालिश करून दे. घसा दाबणं म्हणजे जरा वेगळाच अर्थ झाला जरा त्याचा. अर्धांगिनी पाहिजे बरं का. तिचं शास्त्रानं नाव का अर्धांगिनी ठेवलं? तिला अर्धी माहिती सांगायची कधी पण. काय सांगायची? अर्धे. कारण की तिचं नाव अर्धांगिनी असते, फुलांगिनी नसते. तिला अर्ध सांगत चलायचं नेहमी, अर्ध. पण पटला असं सांगत चला. आम्ही गेल्या वर्षी गुजरातला गेलो बालाजी बाबा, आणि तिकडं कपडे चांगले भेटतात, असं कॉटन कपडा वगैरे. आम्ही तिकडून त्याचा कपडा आणला 2000चा. येणेकरी बाबा किती रुपयाचा? 2000चा आणला. आणि घरी आलो, सामान असं काढत होतो बॅगीमधून, तेवढं आमच्या आई साहेबानं पाहिलं ते बॅगेत असं कपडा गुंडाळलेला. आई म्हणे काय ते? माझे वडील म्हणत कपडा आहे, पाहू द्या. आईनं तो कपडा ते घेतला आणि बघितलं, माय लय भारी क्वालिटी आहे गड्या. पाहू म्हणत मग, बापू ब्राईटनेस पण लय भारी आहे. पाहू म्हणत मग जबरदस्त कपडा, इस्त्री करायचं काम नाही. पाहू म्हणत मग किती रुपयाचा आणला? 500. आणला कितीचा होता? सांगितला किती? 500. आई म्हणे खरं? हो ना. नाही नाही, पण म्हणत खरंच 500चा आणला. तेवढं बोलस तर आईनं खिशातून 500 काढले. आई म्हणे हे घ्या तुमचे 500, हा कपडा मग भावाला देते. गेले आमचे 1500 मातीत. गेले ना 1500 फुकट फाकट. कपडा गेला मामाले. अर्धी माहिती पचल असे सांगत चला. अजूनही बायको आहे, गाडी आहे, बंगला आहे, नोकर आहे, चाकर आहे, नातू सुना लेकू सगळं काही आहे, तुकोबार आहे. पण ज्यांच्या करता हाडाचं काड, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस करून एवढी संपत्ती ज्यांच्या करता उभी केली, ते मला म्हातारपणात पाहत नाही. तुकोबार म्हणता, अरे बाबा, मनुष्य येता वेळी रिकाम्या हाताने जाताना सुद्धा रिकाम्या हाताने जातो. पण या मधल्या काळात, वर्तमान काळात ज्याच्याशी आपला संपर्क आला त्याला आपण माझं 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 म्हणतो. हे कशाला आहे? ते मायेक दुःखाची जनते. हे फक्त दुःखाला कारणीभूत आहे, इथं कोणी नाही. खरं जर का बघितलं ना, तर या भावसागरातून काढणार कोणी नाही. हे ज्यांना तू माझं 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 म्हणतोय, हे सगळं कुठपर्यंत? ज्ञानोबा सुंदर वर्णन करतात काकड्यामध्ये बरं का. महाराज म्हणतात, माता पिता बंधू भगिनी कोणी न पावे निर्वाणी. माता पिता बंधू भगिनी कोणी न पावे निर्वाणी. मित्र ते तो सर्व इष्टमित्र स्वजन सुखी हे तो सुखाची मांडणी. इष्टमित्र स्वजन सुखी हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगे कुंभ पाक जातनी. एकला मी येते कोणी सोडविना एका संतुर वाजोनी. येते कोणी सोडविना
सगळं कुठपर्यंत? जोपर्यंत माणूस आहे, जोपर्यंत पैसा आहे. आपल्या इकडं चांगलं प्रचलित प्रमाणे जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. जोपर्यंत पैसा आहे ना, जोपर्यंत खिशात पावर आहे, तोपर्यंत अख्खं जग आपलंय. पण खिशातली पावर का संपली, का देहातली शक्ती संपली, की सारं जग परख झाल्याशिवाय राहत. इथं महाराज म्हणतात येथे कोणी सोडविना एका सद्गुरु. तुकोबारायचं प्रमाण तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाणी. त्याच्यामुळे त्या चक्रपाणीला शरण जा. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंतच हे लोक आहे. अजून माऊली काकडच सांगता जोवरी चलन का तोवरी म्हणती माझा चलन का तोवरी म्हणते मानी लहान तोर देह सुखाची आकार. देह सुखाची आकार. हा इंद्रिये मावळली आला बागोल कैसे विपरीत झाले तोची देह नोवे दो. हा हा कैसे विपरीत झाले तोची देह नोवे दो. धर्म जागो सदैवा चलन गा तोवरी म्हणती माझा. आणि माने ते लहान तोर देह सुखाची आकाजा. अरे पैसा आहे जीवा जीव आहे तोपर्यंत सगळे. हे जीवन म्हणजे रेल्वेचा प्रवास आहे. इथं बसलेल्या भरपूर जणांनी रेल्वेचा प्रवास केला असं, आणि ज्यांनी नाही केला ते येणाऱ्या आयुष्यात कराल. इकडं जवळ रेल्वे कुठे तुम्हाला? उदगीर. उदगीरच्या स्टेशनवरून आपण रेल्वेत बसलो आणि पुढचा स्टॉप कुठला आहे? पुढचा स्टॉप कुठला आहे उदगीरच्या नंतरचा? बिदर. बिदरच्या स्टेशनला जाऊन रेल्वे थांबली. काय होतं, आपल्या सीटवर आपल्याच बाजूला बसलेला एखादा व्यक्ती उतरतो आणि दुसरा एखादा येऊन बसतो. आता खरं सांगा, जो व्यक्ती नवीन आला रेल्वेमध्ये त्याचं आपण हार घालून स्वागत करतो का? नाही. आणि जो उठून चालला आपण त्यासाठी रडतो का? नाही भाऊ तुले चांगला होता, चाल ना माझ्या घरी असं म्हणतो का? नाही. अरे किती जण उतरणार आहेत, किती जण नवीन येणारे. अगदी त्याच प्रमाण जन्म नावाच्या स्टेशनवरून आपण आयुष्य नावाच्या रेल्वेमध्ये प्रवेश घेतलाय, आणि ती आयुष्य नावाची रेल्वे आपल्याला मृत्यू नावाच्या स्टेशनपर्यंत नेणार आहे. हे जन्म आणि मृत्यू या दोन स्टेशनच्या मध्ये अनेक सुखाचे दुःखाचे आडी अडचणीचे आनंदाचे उत्साहाचे छोट मोठी स्टेशन लागणार आहेत, आणि याच स्टेशनवरती अनेक लोक साथ सोडून जाणार आणि अनेक नवीन लोक आपल्या साथीला येणार. जो गेला तो देवाचा आणि जो आला तो आपला असं म्हणून आयुष्य जगायचं असतं. हे जीवन म्हणजे एक मायाजाळ आहे, आणि हा मायाजाळ तोडायचा असेल तर एक औषध घे. काय? हरी हरी तुम्ही रे सफळ. हरी हरी तुम्ही म्हणारे हरी हरी म्हणारे
हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. तुम्ही हरी हरी म्हणा. आणि आता महाराजांनी तिसरा पेशंट बोलवला. तो म्हणला, महाराज मी सकाळी 4 वाजता उठतो आणि 4 वाजता उठून मी प्राणायाम म्हणजे योगासन करतो. महिला मंडळी तुम्ही करता योगासन? करत असता का? रामदेव बाबाचं बघून करत असता? नाही करत? वा, धन्यवाद माझे, तुम्हाला करत नाही. आणि जर का करत असाल तर जरा डोकं वापरा. काही काही बाया काही करतात. आमच्या 8 दिवसा पहिले मी माझ्या अंगणात वट्यावरती बसून दात घासत होतो आमच्या घरासमोर. आमच्या घरासमोरचं घर, तिथलची म्हातारी दारी हात जाय, दारी हात जाय, दारी हात जाय. मला वाटलं कोणाचं काही दुःख आहे का, काही आडी अडचण आहे का, काही संकट पडलं. म्हणून मी दात घासता घासी इथं गेलो. म्हटलं काय झालं आजी, लय वेळ झाला, दारी आज जाय, दारी आज जाय, चक्र मारायला. कोणाचं काही दुखते का? म्हणजे कोणाचं काही दुखत नाही. म्हणलं सगळं ठीक आहे. म्हणजे सारं ठीक आहे. म्हणलं काही आडी अडचण? म्हणजे काही अडचण नाही. म्हणलं आजी काही अडचण नाही, दुःख नाही, सगळं ठीक आहे. तरी एवढ्या चक्र का मारता एवढ्या टेन्शनमध्ये? ती म्हणे भाऊ टेन्शन काही नाही. मग मी म्हणलं एवढा चक्र का मारता? ते म्हणे माझी सून बसली म्हणे टी व्ही पुढं आणि तो रामदेव बाबा सांगते, सास को अंदर लो सास को बाहेर निकालो, सास को अंदर लो सास को बाहेर निकालो. जायला कळलं त्याला धन्यवाद, बाकी झोपा घ्या, तुमचं काहीच करा नाही. सास को अंदर लो म्हणजे अरे श्वास आत घे, श्वास बाहेर सोड. ते सासूलेच आत बाहेर करायला लागली. ते योगासन नाही बरं. मी सकाळी 4 वाजता उठून योगासन करतो. कुंभक, श्वासक, रेचक, खेचर सगळे योगासन करतो. तुकोबार आहे, मला सर्व योगासन सोपी जातात. पण जेव्हा मी मन एकाग्र करायला बसतो ना, तेव्हा मन एकाग्र होत नाही. मी काय करू? तुकोबारा म्हणतात, मन अशी गोष्ट आहे बहु चंचल चपळ, न लगे जाता येता मेळ. मन म्हणजे असं आहे की ते एवढं छोटं आहे, एवढं छोटं आहे, त्याचा काय अंत नाही. पण ती एवढं व्यापक येतात की आभाळ सुद्धा मावत नाही. एवढं भारी मन. ती चंचल आहे, चपळ आहे, ते थांबत नाही. थांबायचं असल तर औषध घे, नाम घेता मन निवे, जीवे अमृताचे स्त्रवे होता ते बरवे, ऐसे शकुन लाभाचे. नामस्मरण कर. आता 4था पेशंट बोलवला. तो म्हणला, तुको महाराज माझे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सारं मुखोद्गत आहे. मी प्रकांड पंडित आहे. मला कुठलाही कसाही प्रश्न विचारा मी उत्तर देतो. पण तुकोबाराय मला सुख शांती प्राप्त होत नाही. तुकोबाराय म्हणले, बाबा तू नामस्मरण करत असतो का? तो म्हणला, महाराज ज्ञानी होणं म्हणजे कुणाच्याही बच्ची गोष्ट आहे का? त्याकरता अधिकारी माणसाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. तदनंतर त्याला योग्य सद्गुरू भेटावा लागतो आणि त्या योग्य सद्गुरूकडून त्याला ते ज्ञान घ्यावं लागतं. आणि ते ज्ञान पचवण्याकरता वैराग्य पाहिजे. आणि वैराग्यामध्ये नामस्मरण पाहिजेतच. वैराग्यात नामस्मरण नसेल तर वैराग्य फलद्रूप होत नाही. तुकोबाराय म्हणतात, तुझं बरोबर आहे. कारण आमच्या वारकरी संप्रदायाचं सुप्रीम कोर्ट श्री संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्यांच्या हरिपाठात सांगतात, तुमच्याजवळ ज्ञान असेल आणि नाम नसल तर तुमचं ज्ञान व्यर्थ आहे, असं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात. रामकृष्णी मन नाही जाते, रामकृष्णी विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. 9व्या अभंगाचं पहिलं. विष्णू विन जप हरिपाठात 9व्या अभंगाचं पहिलं चरण आहे. विष्णुविना जप व्यर्थ त्याचे, रामकृष्ण मन आहे ज्याचे. रामकृष्णात मन नसल तर ते ज्ञान व्यर्थ आहे. तू नामस्मरण कर. 4ही पेशंट डोळे वटारून तुकोबारायकडे बघायला लागले. तुकोबाराय काय हा फसवायचा धंदा कधीपासून सुरू केला? तुकोबाराय म्हणाले, काय झालं? काही लोक आम्हाला असे बोलतात त्याला वाटतं उगा मी धोत्रावर आहे बरं का.
बाबा चोपदार बाबा तुम्ही रागा नका पाहू फक्त माझ्याकडं असे त्याला वाटतं उगा आपण धोत्रावर म्हणून काही बोलतात ती लोक आपल्याला. नाही तुम्ही 2 मीटरचा पॅन्ट घालेली आम्ही 9 मीटरचं धोतर घालेले. तुमच्यासारखे 4 आम्ही आमच्या धोत्रात घेऊन फिरतो येड्या हो. लोक ऐक काही त्याला वाटतं उगा महाराज लोक साधे म्हणून बोलून जा. मी आता गेल्या 2-3 महिन्याखाली कार्यक्रमाला गेलो एका ठिकाणी बरं का महाराज. आणि मी जेवायला बसलो माझ्या शेजारी घरचा सासरा बसला. नीट ऐका माझा सासरा नाही त्या घरचा सासरा. जेवायला बसलो मी माझ्या शेजारी बसला आणि तो माया देखत त्याच्या सुनो डेरिंग टाकते. वाळ महाराजले पोळी वाळ महाराजले चपाती वाळ महाराजले भाजी. त्याची सून म्हणे मामा हो द्या त्यांचं खाणं घरात भरपूर आहे मी टाकते. नाही वाळ महाराजाले पोळी वाळ महाराजाला चपाती. त्याची सून म्हणे मामा त्याच्या नळड्यात कोण बुका आता थांबाल तुम्ही जरा. गोडी ऐकायला तयार नाही. वाळ महाराजले पोळी वाळ महाराजले भाजी. त्याची सून म्हणे मामा एवढी काहून गडबड करता. ती म्हणे नाही महाराज लोकांना पुन्हा खायला भेटत नाही. आणि एवढं होऊन सोप्यावर बसलो आणि सोप्यावर बसल्यावर ते म्हणते बाबा जेवण कसं होतं. म्हणलं मस्त होतं. घरी असंच खाता का. म्हणलं नाही घरी गवत खातो आम्ही. अरे काय बोलतात लोक. बोलण्याला सीमा ठेवली पाहिजे बोलणं गोड पाहिजे. काही असे बोलतात असं वाटते नको बापा द्यायचं बोलणं ऐकायलाच नको. डेंजर बोलणारी लोक जन्माला आले डेंजर. त्यापेक्षा नकोच द्यायचं बोलणं ऐकायला. हा पासवायचा धंदा कधीपासून सुरू केला. तुकोबारा म्हणतात काय झालं म्हणजे इथं आलेले सगळे लोक वेगवेगळे आहेत. त्यांची आजारही वेगळी आहेत आणि त्यांना औषध एकच देत आहे. म्हणजे ताप आली तरी पॅरासिटामॉल खोकला झाला तरी पॅरासिटामॉल हात मोडला तरी पॅरासिटामॉल. सगळीकडे कुठं जमलती. हा वेगळं पाहिजे म्हणजे पहिल्याला सांगितलं राम राम म्हण. दुसरा सांगितलं हरी हरी म्हण. तिसऱ्याला सांगितलं रामकृष्ण हरी म्हण. चौथ्याला सांगितलं नामस्मरण कर. असं कसं. तुकोबारा म्हणतात नामस्मरण अशी गोष्ट आहे भवरोग ऐसे जाय अनेक काय शुल्लेख. मोठी रोग नाहीशी होतात. चिल्लर रोगायचं काय त्याच्या पुढं. सगळ्याच उत्तर आहे की पाटील बाबाचं उदाहरण दिलं तुकोबारानं. तुकोबारा म्हणतं एका गावात एक पाटील बाबा राहत होते आणि ती विद्वान होती. संध्याकाळच्या पहारी 2 लोक त्यांच्याकडे सल्ला विचारासाठी आली. एक म्हणला पाटील बाबा माझी बायको वारली मला जेवण टायमावर भेटत नाही मी काय करू. दुसरा म्हणला पाटील बाबा माझी विहीर आटली पीक नष्ट होतं मी काय करू. आणि मुली नाव त्याला बाबा वाऱ्यामुळे दिवा राहत नाही मी काय करू. तिघांची प्रश्न वेगवेगळे आहेत का नाही. पाटील बाबा 2 मिनिटं शांत झाले आणि तिघांना एकाच स्वरात उत्तर दिलं पाटला बा. तिघांची प्रश्न वेगवेगळे त्यावर उत्तर एक म्हणजे ज्याची बायको मिळली तर सांगितलं पाटला म्हणजे दुसरं लग्न कर. ज्याची विहीर आटली तर सांगितलं पाटला म्हणजे पाटातलं पाणी घे. आणि मुलीला सांगितलं ताई दिदी ज्या दिशेने वारा येतो त्या दिशेने आडवा पाट लाव. सगळ्याची प्रश्न वेगवेगळी आहेत तरी त्यावर उत्तर एकच आहे. तसं जीवनात अनेक प्रश्न आहेत पण त्या सगळ्या प्रश्न उत्तर म्हणजे नामस्मरण आहे. आणि म्हणून नामस्मरण करा पण कसं करा. उत्तर अभंगाचं पहिलं सदा नाम घोष करुहारी कथा. सदा नाम घोष करुहारी कथा. सदा नाम घोष करुहारी सदा नाम घोष करुहारी कथा.
नाव काय बाबा तुमचं? पंढरीच पंढरीनाथ बाबासाठी जरा जोरदार मस्त टाळी वाजवा जोरदार एकदा. छान म्हणलं वा. आपण अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश केला. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. तुम्ही सतत नामस्मरण करा असं म्हणले. परत एका साधकाने प्रश्न विचारला, तू का बाळाय काय विरोधाभासी का बोलता हो? म्हणजे का? एका ठिकाणी म्हणता साधारण न्याय असा आहे वेदाचा, जी गोष्ट सोपी आहे ती करा असं म्हणायचा उपदेश माणसाले पडत नाही. उदाहरण, एक माणूस 2 दिवस झाला उपवाशी आणि 2 दिवसानंतर त्याच्या पंचपक्वानाचं ताट समोर ठेवलं. 2 दिवस उपाशी असलेल्या माणसाच्या स्वंधित वास या लागला. पंचपक्वान रेडी आहेत गरम गरम समोर ताट ठेवलं. त्याला सांगा लागते का तुमच्या पाया पडतं 2 घास तरी खा म्हणून लागते का हो? अहो मरणाची भूक लागेल, जेवण क्रिया सोपी आहे त्या सांगा लागत नाही करा म्हणून. एका ठिकाणी म्हणता नामस्मरण सोपं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी करा असं उपदेश करता. कुठं म्हणतात? हरिपाठातच म्हणतात. पण शहाणा तो धनी ताबडतोब माहिती का? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी सोपं आहे, पण शहाणा तो धनी. जो शायना असेल हुशार असेल तोच घेते. नामस्मरण अशी गोष्ट आहे, नामस्मरण सुलभ आहे पण घेणारी लोक दुर्लभ आहे. नामस्मरण साहजिकरित्या भेटतं पण नामस्मरण करणारा व्यक्ती साधा नाही, तो सहज भेटत नाही. असं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातच सांगतात. सर्वत्र दुर्लभ माहिती का पुढं ज्ञानदेव नाम हे सुलभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. नेहमी नामस्मरण करणारा एखादाच दुर्लभ पाहायला मिळतो, तसे भेटत नाही. एकदा देवाचं नाव मुखामध्ये येण्याकरता अनेक जन्माचं पुण्य लागतं. जन्मजन्मांतराची असलेली पुण्य सामुग्री तरीच या जीवग्री येईल श्रीरामाचे किंबहुना दररोज आपलं सोपं म्हणण्यातलं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. लई जन्माचं पुण्य होतं तेव्हा विठ्ठलाचं नाव आवडलं. साधे एकदा देवाचं नाव मुखामध्ये येण्याकरता अनेक जन्माचं पुण्य लागतं, पण जो माणूस दररोज देवाचं नामस्मरण करतो त्याचा फायदा काय? परत माऊली हरिपाठच सांगतात. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. देव त्याच्या स्वतः जवळ राहतोय, नामस्मरणाची ताकद आहे. आणि म्हणून नामस्मरण झालंच पाहिजे. नामस्मरण अशी गोष्ट आहे जो निर्गुण निराकारातला देवाला सुद्धा सगुण साकार रूपात आणते, ते म्हणजे नामस्मरणे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, त्याचं वर्णन माऊली करतात. थोडा इको आणि थोडा रिटर्न मला द्या एकदा. हॅलो 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 काळी काळी तुम्ही वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबेन दिसे. परियोगियाची मानसे उमरडोनी जा. परे दया पाशी पांडवा मी हरपलो गिमसामा. तेथ नाम घोष वरवा करीती ते उभी फार सुंदर आहे. तुम्ही वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबिना दिसे परी योगियाची मानसे उमरडून जाय. परितयापाशी पांडवा मी हरपलो की वसावा तेथ नाम घोष बरवा करते ते माझा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ऐक अर्जुना, लोक म्हणतात की देव वैकुंठात असतो, पण तो देव मी एक वेळेस वैकुंठातही नसल, तो मी वैकुंठही नसे. लोक म्हणतात देवाचा एक अंश दररोज सूर्यात असतो, पण एक वेळेस माझा तो अंश सूर्यातही नसल, भानुबिंबिना दिसे. आणि जे योगी 1,000 वर्षापर्यंत अशी भावमुद्रा करतात त्यांच्याही स्वप्नात न जाणारा असा मी देव, पण परितयापाशी पांडवा मी हरपलो की वसावा. पण या पाची पांडवाजवळ आल्यापासून मी माझं देव पण हरपून गेलो, कारण तेथ नाम घोषू बरवा करीत ते माझा. त्यांनी नामस्मरण केलं म्हणून देव त्यांच्या सोबत होता. आणि म्हणून माऊलीला म्हणावं लागलं की द्वारकेचा रावण
महाराज सांगतात ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवांच्या घरी भगवान श्रीकृष्ण होते कारण त्यांनी नामस्मरण केलं होतं. तुमच्या पाठातला आवडता अभंग असेल पहाते पांडव अखंड वनवासी परे त्या देवासी आठवीती. पांडव किती होते? 5. खरे पांडव किती? शाबास 6 पांडवापैकी मोठा पांडव कोण? नाही 6 पांडवापैकी शाबाश कर्ण. बाबा चांगला अभ्यास आहे बुवा कर्ण. पण 5 पांडवापैकी मोठा पांडव कोण? धर्म. 5 पांडवाची नावं काय काय? वाह शाबाश. अशी माणसं पाहिजेत कीर्तनात अभ्यासू माणसं. 5 पांडवाची नावं त्यांनी सांगितले. कौरव किती होते? 100. चला सांगा एक एक नाव. हा कोणकोणची? कोणकोणची? दुर्योधन, अजून दुःशासन, अजून विकर्ण. लय झालं तर 3 नावं पाठ. याच्यापेक्षा जास्त पाठ नाही. इथून मागच्या का पुढच्या तुम्ही किती कीर्तन ऐकले असतील? 100, 200, 500 कीर्तन ऐकले असतील. 20, 25, 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी 100 कौरवाची नाव ऐकली नाही? कोण्या कथाकारांना सांगितली? कीर्तनकारांना सांगितली नाही? जे कोणी सांगत नाही ते सांगायचं काम मी करतो. इथून पुढचे 7 दिवसचे कीर्तनकार चिंतनच सांगणार आहेत, हसवणारच आहेत. पण हे कोणी सांगणार नाही जे मी सांगतो. महाराष्ट्रात सुद्धा कोणी कीर्तनकार सांगणार नाही जे मी सांगतो. 100 कौरवाची नावं सांगतो. सगळ्यांनी मोजा बरं का. बालाजी महाराज तुम्ही मेन मोजा ऐका. अनुविंदा, अयोबाहू, अनुदारा, अपराजित, अग्राई, अभया, अनगृष्य, आदिकेतू, आलोलुपा, उरणनाभा, उग्रयुध, उग्रसर्व, उग्रसेना, कवची, क्रधान, कुंडी, कुंडळारा, कुंदबेदी, कुंददारा, कुंदसी, कुंदुसाई, चारुचित्र, चित्रा, चित्रसेना, चित्रवर्मा, चित्राक्षा, चित्रांगा, चित्रकुंडल, चित्रयुद्ध, उपचित्र, जलगंध, जरासंग, दुर्योधन, दुःशासन, दशहा, दुर्दश, दुष्प्रदर्शन, दूरदर्शन, दुर्मुख, दुष्कर्ण, दुर्माळा, दुर्विगा, दुर्विगा मोचन, धृतवर्मा, धृतक्षत्र, दुर्धर, धृतहस्त, दिद्रसन्न, दुष्पराजाई, दीर्घलोचन, दीर्घरोमा, दीर्घभू, धनुर्धारा, धुतरतश्र, निशांगी, नागडत, नंद, उपनंद, पाशी, बालाके, बालवर्धन, भहवासी, भिंबा, भीमवेगा, भीमरथश्रे, महोदरा, महाबाहू, युयुस्यू, रौद्रकर्म, विंदा, विकर्ण, विभरी, विभुस्सु, वाटवेगा, विशालाक्ष, वीर्यवन, वीरदास, वीराबही, विकिताना, वृदारक, सम, सहा, सालन, सदा, सत्वा, सरसाना, सदस्वाग, सत्यसंदा, सुवर्मा, सुबाहू, सुलोचना, सुनाबा, सुशेना, सुवक, सुवस्ताचा, सुवर्णाचा, सेनाने, सोमकीर्ती, प्रथम आणि प्रमिती. हे ॲक्युरेट 100 आहेत. पेन वही जरी घेऊन बसते ना तरी 100च भरणार. ही झाली 100 बरं का. ही झाली 100 कौरव. पण नाही माहीत असलेली एक अजून गोष्ट. त्यांना एक बहीण होती, तिचं नाव होतं दुःशाला आणि तिचं लग्न जयद्रथ सोबत झालं. दुःशाला तिचं नाव होतं. जयद्रथ सोबत लग्न झालं आणि अर्जुनानं जो जयद्रथ मारला ना तो तिचा पती होता. आणि परिणाम शाप असा होता का वरदान असं होतं की गांधारीला 100 मुलं होणार पण त्यांना 99 मुलं आणि 1 मुलगी झाली. मग 1 कौरव कमी पडला. पण दासी होती तिची 1. त्या दासीपासून 1 मुलगा झाला. त्याचं नाव होतं युयुस्यू. म्हणजे 1 सावत्र मुलगा होता त्याचं नाव युयुस्यू. दासीच्या पोटातून जन्माला आलता. हे कोण सांगितलंही नाही कुठं ऐकणारा नाही. जो माल कोणाच्याच दुकानात नाही तो फक्त माझ्याच दुकानात माल भेटल. आपण अभ्यासात तसा करतो. ही 5 पांडव. 5 पांडव वनवास किती वर्षाचा? 14 नाही हा शाबाश हुशार माणसे. 12 वर्ष. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. पेटी होता बुवा किती झाले? 13. आता ढोबळ मनाला विचार करा 13 वर्षाच्या वनवासाला अखंड म्हणता येईल का? नाही. कारण की 13 वर्षांना संपणार आहे. अखंड कसा होईल? पण तुकोबारा काय म्हणतात? पहाते पांडव अखंड वनवास. चुकलं का नाही तुकोबारायचं? त्याचा अर्थ तसा नाही लावायचा. पहाते पांडव अखंड वनवासी परिता देवासी आठवेती असा श्लोक आहे, असा अभंग आहे. त्याचा अर्थ असा लावायचा पहाते पांडव वनवासी अखंड शब्द काढायचा. पहाते पांडव वनवासी परी अखंड त्या देवाशी आठवेती असा जोडायचा. म्हणजे पांडव वनवासात होते खरी परंतु अखंड देवाला आठवत होते. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. कारण त्यांनी नामस्मरण केलं होतं. आपलं चाललं सदा नामघोष आणि मी प्रमाण आणलं ते इथं नामघोष बरवा. इथं जॉईन करून दिलं मी तुम्हाला. म्हणून कथा केली पाहिजे. आणि कथा म्हणजे काय? कथा त्रिवेणी संगम.
देवभक्तानी नाम 3 गोष्टी आहेत त्याला कथा असं म्हणतात. आणि ती माणसानं कशी केली पाहिजे? सदा नाम घोष. सदा म्हणजे नेहमी. आपल्या सदाचं अजून गणितच नाही. आपल्या एखाद्या नाव ठेवलं सदा झाला सदा असं नाही बरं. सदाचा अजून मेळच नाही. आपण सदा आनंदी नाही, सदा दुःखी नाही. कोरोना आला तरी दुःखीचे, गेला तरी दुःखीचे. पाणी आला तरी दुःखीचे, गेला तरी दुःखीचे. सप्ताह झाला तरी दुःखीचे, नाही झाला तरी दुःखीचे. आणि महाराज आला तरी दुःखी आणि गेला तरी, कळागलं काय बोलावलं मी तुम्हाला? तर गेला तरी आपल्या आनंदाचं गणितच नाही. आपण सदा होऊ शकत नाही. सदा. एक मिनिट बाबा, तुमचं नाव काय? चंद्रकांत बाबा. इचलचे का तुम्ही? बरं ठीक. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? विचारू ना? वाईट वाटेल का? नाही ना? बरं ठीक. लग्न होईल का तुमचं? नाही, फॉर्मॅलिटी होती, फॉर्मॅलिटी असते अगोदरची. होईल. बरं, तुम्हाला भाजी कुठली आवडते खायला? 1 मिनिट. कीर्तनात सांगायजोगी आहे का? नाही ना? कुठली भाजी आवडते? कोणची? हो, पण त्यातली कुठली भाजी खायला आवडते तुम्हाला? बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, कांदे, कुठलीची काय वाटली असती? वा, आंबाड्याची भाजी जबरदस्त. वा. आजचा वार कोणचा आहे? हा, शनिवार. शनिवारी संध्याकाळी तुम्हाला आंबाड्याची भाजी खायला तुम्ही खाता. रविवारी सकाळी बरं खाता. रविवारी दुपारी झालं. बरं ठीक. त्यांना ती भाजी आवडते. बरं ती जाऊ द्या. एखादा मुलगा नाही का इथं? बाबू, नाव काय तुझं? सार्थक. वा. तुला स्वीटमध्ये खायला काय आवडते? स्वीटमध्ये एवढा विचार करू नको, मी काय आणून देत नाही, एवढा विचार नको करू. काय आवडते काय? पण वा, ओरिजिनल माल खाणारा पोरगा आहे बघ, जामून. मी काल असं विचारलं, सांग तुला खायला काय आवडते? ते म्हणे भजे. का खायचा पदार्थ का भजराव? जामून. बरं, खाऊन किती खासू? अर्धा किलो. अर्धा किलो. तुम्हाला कसं माहिती? 4 कुणकडं आपलं सांगणं चाललं राव. किती खासोल? 3-4. नक्की? तेवढी इच्छा पूर्ण करा जरा लेकराची. लेकरू भर कीर्तनामध्ये 3-4 गुलाबजांबू खायचे. 3-4 त्याला आणा, अर्धा किलो मला आणा. विनोदाचा भाग सोडा. सांगायचं तात्पर्य असे, एकदा गुलाबजाम खायला बसलं की संपोस्तोर मागं पाहायला नाही पाहिजे, त्याला म्हणतात सदा. एकदा भाजी खायला बसलं की संपोस्तोर मागं पाहायला नाही पाहिजे, त्याला म्हणतात सदा. पण आपण सदा होऊ शकत नाही, कारण रसना येरा रसा विटे. एखादा पदार्थ आपण एकदा खाल्ला की तो परत खाण्याची माणसाची इच्छा होत नाही, कारण की जीभ त्याला विटते. त्यामुळे आपण सदा नाही. त्यामुळे आपण सदा आनंदी नाही, सदा दुःखी नाही. पण देवच सदा आनंद, देवाचं नाव आहे. देव सदा आनंदी आहे, म्हणून सदा नामघोष करा. आणि ते कसं? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. ते सगुण देवाची कथा असली पाहिजे. आणि सगुण देवाची कथा श्रवण केली की त्याने सदा चित्ता समाधान. आणि तुमच्या चित्ताला समाधान प्राप्त झालं की मग का होईल अभंगाचं 2 चरण. सर्व सुख कल्याणो सर्व सुख कल्याणो सर्व
बाबा नाव काय तुमचं? भानुदास. भानुदास महाराज. वा, भानुदास बाबासाठी जरा जोरदार टाळी वाजवा एकदम. मस्त, छान गायलं. आपला टाइम लगभग संपला असं नाही. आता मी म्हणणं सोडून दिलं. काय कर, हातवरी वाजवा टाळ्या. थांबा आहो लगेच. ऐकून घ्या अगोदर माझं काय मत आहे. तर कसं असतं, प्रेमाने घ्यायचं असतं. जवळ येतात, बसतात, पाया पडतात. पाया पडलं की 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये तर आपण खिशात घालायचे. तुमच्या तांड्यावर आहे का नाही महिला मंडळी पद्धत? कीर्तन झाल्यावर कीर्तन करायच्या, पाया पडताना 10, 20, 50 रुपये द्यायचे नाही? करा सुरू, चांगली पद्धत आहे. महिला म्हणतील मेला पैसे मागायला काय न, आम्हाला तर माहीत नाही तर पैसे आणले असते. महिला मंडळी तुम्ही काही ताण घेऊ नका. मी कोणाला नाराज करत नसतो, त्यामुळे मी सोनं पण घेत असतो. साऱ्या बाया आगळे झाकल्या लागल्या. बाई म्हणतात, बाई पाहिलं का काय करणू. जाऊ द्या, सगळ्या महिला आणि पुरुष मंडळी प्रेम हातोरे करा जरा लवकर हातोरे करा. वरी बसलेले हां तसं चांगले जरा जोरदार हातोरे करा. नाही आपण नाही. हां ते खुर्चीवर बसेल बाबा राहिले वाटते. हां हे पहा, जो कोणी करल कीर्तना टाळीची टाळी त्याले उद्या सकाळी कवटाळी. तुम्ही तुमचं पाहून घ्या मावशी काय करायचं तर. जरा जोरदार हातोरे करा. सगळ्यांनी पावले खेळा, भजन करा. विठोबा असं घ्या आता. अरे बापू, तुम्ही अगोदरच घेऊन टाकले का? एक 5 मिनिटात आपल्या सेवेला पूर्णविराम देऊन टाकतो. काही असो, पण मंडळी गोड आहेत बरं का. गाणारी वाजवणारी मंडळी गोड आहेत. आपल्याच गावातली आहेत का परिसरातली आहेत? परिसरातली आहेत का? वा छान. काय असतं माहिती आहे का, अशी माणसं असले का नाही मजा येते कीर्तनाला. जाऊन 1500 शिल्लक जातात, पण पैसा गेला पण सोनं नाही. नादच केला. कसं बोलता तुम्ही राव? पैसा गेला पण नादच केला. नाद झाला पाहिजे. प्रमाणात धरून म्हणणारी माणसं पाहिजे. कशी माणसं, पटावरचा बैल कसा असते, हाय म्हणलं लगे सुरूच, तशी माणसं पाहिजे. प्रमाणाला धरून म्हणणारे. नाहीतर काही ठिकाणी आपण असो रंगार आणतो. मागचे म्हणतात तू कमाले माझे हाय ही का चाल हे का हे मला काय कळलं नाही बुवा अजून. माझी खरं सांगतो बरं का महाराज, मी वयाच्या 5व्या वर्षापासून कीर्तन करतो. आता माझं वय 17 चालू आहे. माझी 12 वर्ष कंप्लीट झाले कीर्तन करण्याकरता. एक तप माझं पूर्ण झालंय. 2000 कीर्तन पूर्ण झालेत माझे करून 2000. पण मी मोठ्या लोकांना विचारलं, गायनातल्या मोठ्या लोकांना की हाय हे कोण्या रागात या बुवा. तो कोण्या रागातून म्हटलं त्यालाही मेळ लागलं. रागातून नाही म्हटलं, राग म्हटलं का काय काढू बुवा. प्रेमानं म्हणलं पाहिजे. चांगलं तुम्हाला सांगू पुरुष मंडळी, हे गायन, हे वादन, हे साधन, हे कलेतलं गमक. हे कला किती आहेत? शाबास, 64 कला आहेत. 64 कलापैकी 62 कला तुम्हाला अशा तशा करून प्राप्तही होतील. परंतु 2 अतिशय महत्त्वाच्या कला आहेत, ज्याकरता फार मेहनत आणि फार प्रॅक्टिस करावीच लागते. त्यातली एक कला गायन आहे आणि दुसरं म्हणजे वादन आहे. लय मेहनत केली तेव्हा कुठं आता जमते. साधन आहे. कला किती आहेत?
बोला कला किती आहेत आणि चला सांगा एक एक नाही माहित का काय तुम्हाला बरं मी सांगू का हे तरी उपकार ही मंडळी सांगा म्हणली काल मी असं विचारलं सांगा 64 कला एक पोरग मध्ये उभं राहिलं म्हणे बाबा 64 कलाची नावं माहिती नाही पण 2 कलाची नावं माहिती आहे म्हणलं 2 तरी सांग ते म्हणे एक चंद्रकला आणि दुसरी शशिकला मी वायरलेच फाशी घेऊ लागलो पण लोकांनी धरलं म्हणून सांगा म्हणून मागच्या नाही तर गुंडाळला होता असा वायर मी त्या 64 कला नाहीत बरं मी सांगतो कला सगळी जण मोजा कारण की मी अगोदर वाक्य बोलून गेलो जो माल कोणाच्या दुकानात नाही ते फक्त आपल्याच दुकानात भेटणार 64 कला सांगतो ऐका गीत वाद्य नृत्य नाट्य आलेख्य रागास योजना धातुर्वाद दुर्वाचा योग आकार ज्ञान वृक्षार्वद योग पट्टिका वेत्रबाज्ञ कल्पबाई ज्यापैकी बाईना एकी बाई अमेक शुक सारखं प्रलापन छंदोज्ञान वास्तविद्या बालक्रीडा कर्म चित्र शब्द बक्षक्रिया पुस्तक वाचन आकर्षण क्रीडा कौचुबारोग हस्तलेखा गो प्रहेरिका प्रतिभाला काम्य समस्या पूर्ती भाषा ज्ञान चित्र व कायकल्प माल्यग्रंथन विकल्प गंधयुक्ती यंत्रमात्र कातर विकल्प संपट्ट धारणमात्र छिलिक योग मणी राग ज्ञान मणी भूमिका कर्म धृतकळा पुष्प षटिक निमित्त ज्ञान मेष कुकुट लावगद्य विधी विशेष छद्य काव्य क्रिया क्रिया विकल्प आभूषण भोजन केश पीडा ज्ञान तंडुल कुसमावली विकार उदक गात उदक वाद्य शरण नष्ट नेपथ्य योग कर्णपत्रभंग चित्रकला पुष्पासन इंद्रजाल सूचिकर्म तक्षण कर्म मिलिंचित कला उत्सदन क्रिया केश मार्जन कौशल्य दशनाव संग्रह अक्षर मुष्टिका कथन माल्यग्रथन रत्नरोप्य परीक्षा किती झाले शाबास आमचं गेलं काय कोण वाया मग तुम्ही पेन आणि वही जरी घेऊन बसले कारण तरी ॲक्युरेट 64च भरणार 64 कला एक कला पारंगत करायला आयुष्य निघून जातं पण पारंगत होतं नाही माफी मागतो बरं तुम्ही तिघं एवढं सुंदर गायन करताय पण अजून नवीन नवीन राग चालले शोधताय तुम्ही एवढं सुंदर मृदंग वाजवताय अजून नवीन नवीन बोल शोधताय मी कीर्तन करतो नवीन नवीन चिंतन शोधायला लागतं मी मनानं गोष्टी मनानं प्रमाणात तयार करू शकत नाही एक कला पारंगत होण्याकरता उभं आयुष्य निघून जातं पण कला पारंगत होतं नाही पण या 64 कला चांगल्या मनात 6 मनात पारंगत केल्या त्याची बुद्धी तेवढी असेल परंतु 65 ब्रह्मविद्या नावाची कला त्याला पारंगत नव्हती आणि ती ब्रह्मविद्या नावाची कला सांगण्याकरता माऊली ज्ञानोबाराय यांनी चांगदेवाला 65 वेळ लिहून दिल्या ती म्हणजे चांगदेव 65 म्हणजे चांगदेवापेक्षा माऊली ज्ञानोबाराय श्रेष्ठ विठ्ठल आपण अभंगाच्या दुसऱ्या चरणात आलोय पण आपण वेळेअभावी दुसऱ्या चरणाला सोडत आपण पुढे चालूयात महाराज सांगतात नामस्मरणात ताकद अशी असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा आठव राहत नाही आणि आठव न राहिल्यामुळे हे नामस्मरणाची ताकद आहे काय खातो आम्ही कासया सांगत हे नामस्मरणाची ताकद आहे आणि नामस्मरणामुळे आमचं रूपांतर विदेही अवस्थेत झालं अग्निरूप आम्ही झालो अभंगाचं 4थं झालो अग्निरूपा तुका म्हणजे आम्ही झालो अग्निरूपा झालो
वा सर्वांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा एकदा. आपला टाइम संपला. झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघात एखादा वेळा वाकुडा शब्द गेला तुमचं लेकरू म्हणून माफ करा. ज्यांना 3 मुलं असतील त्यांनी चौथा मले माना, 2 असल तिसरा माना, 1 असल दुसरा माना, पोरग नसल दत्तक घ्या रेडी हे मी सगळ्याची समर्पित करतो. या अभंगाचा भाव असाच असल असं काही सांगू शकत नाही. आईवडिलांनी भगवंताने जशी बुद्धी दिली त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न केला. आपली सेवा समाप्त करतो. श्री संत सेवालाल महाराजांची चरणी सेवा समाप्त करतो. जगदंबा माता असल, बंजारा धर्मगुरू श्री तपस्वी रामराव महाराज असतील, श्री समर्थ धोंडूतात्या महाराज असतील आणि त्याचबरोबर श्री बापूसिंगजी महाराज असतील, या सगळ्यांची चरणी सेवा समर्पित करतो. ज्यांच्या माध्यमातून मी आज या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांचे सौजन्य आहे ते हरिभक्त पारायण बालाजी नागनाथराव मुंडे त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो. ज्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो ते म्हणजे हरिभक्त पारायण आमचे बालाजी महाराज पवार आहेत, त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो. त्याचबरोबर सर्व सप्ताह कमिटी आणि विशेषतः ज्यांच्या आज पखावत सातत्य हरिभक्त पारायण आदरणीय ताल सम्राट नाव काय पांडुरंग महाराज आहेत, त्यांच्याकडे जरा जोरदार टाळी वाजवा एकदा. त्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. गायन सम्राट हरिभक्त पारायण आदरणीय भानुदास बाबा आहेत, गायन सम्राट हरिभक्त पारायण पंढरे महाराज आहेत, गायन सम्राट हरिभक्त पारायण मारुती महाराज या तिघांकडे जरा जोरदार मस्त टाळी वाजवा. त्यांच्या इच्छेने समर्पित करतो. सगळे टाळकरी असतील, वेनेकरी बाबा, विशेषतः चोपदार बाबा. मी त्यांना एवढं का बोललो कारण की येत्या वेळेस ते मला माझ्या कानात असं म्हटले, महाराज एक काम करा, 2 प्रश्न मला विचारा पण पब्लिक नाराज होऊ देऊ नका. म्हणले होते ना तुम्ही. आता लाल जगाचं त्याला होच म्हणणे आता काहीतरी असलं तरी पण कारण असं आहे, खरं सांगतो, माझे आजोबा चोपदार होते. म्हणजे आमची परमार्थाची पिढी तिथून सुरू आहे, 3री पिढी आहे. माझे आजोबासुद्धा चोपदार होते आणि तुम्हाला पाहिल्यानंतर माझ्या आजोबाची मला आठवण झाली, त्यामुळे मी तुम्हाला बोललो. काय राग मानू नका. त्यांच्या इच्छेने समर्पित करतो. सुंदर आमचे हरिभक्त पारायण अरुण दादा आहेत, सुंदर हार्मोनियम ते वाजवत, त्यांच्या इच्छेने समर्पित करतो. सुंदर साऊंड सिस्टीम 7 नाव ज्ञानेश्वर दादा हे सगळ्याचे समर्पित करतो. माझ्यासोबत आलेले माझ्या जीवनाचे मार्गदर्शक, माझे गुरु, माझ्या आयुष्य शिल्पकार, माझे वडील हरिभक्त पारायण राजेश महाराज काकडे या ठिकाणी उपस्थित, त्यांच्याकडे जरा जोरदार टाळी वाजवा. त्यांच्या इच्छेने समर्पित करतो. ज्यांचं कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल माफी असावी, गावातून पंचकुशा सगळ्याचे समर्पित करतो. मंडपात उपस्थित असलेले तुमच्या सगळ्याचे समर्पित करतो. मी इथं असलेले देव, तुम्ही म्हणाल आम्ही देव, मग बाहेर बसून ऐकणारे, इकडं वरी बसून ऐकणारे ते महादेव. तुम्ही देव, हे महादेव आणि घरी झोपेल भद्रा मारुती, त्या सगळ्याचे चिरे समर्पित करतो. सदा नाम घोष करू हरिकथा तिने सदा चित्ता समाधान, सर्व सुखदल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भेडलो. तो श्वासवायचा कोठे आठवची नाही, ते जीविदेही भोगदशा सुगामने आम्ही झालो अग्निरूप लागू नये दीपा पुण्यांगा सगळ्याचे समर्पित करतो. कोण सुद्धा जागून हलू नका. भजन करा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर